नमस्कार. आज मी बनवणार आहे पारंपरिक कैरीचा गुळांबा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा गुळांबा आंबट होऊ नये म्हणून मी या व्हिडिओमध्ये काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये परफेक्ट प्रमाण तसेच परफेक्ट टाईमही सांगितला आहे. त्यामुळे या पद्धती तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचाही गुळांबा माझ्यासारखाच होईल. चला सुरुवात करूया. गुळांबा करण्यासाठी इथे मी मोठ्या आकाराच्या 3 कैरी घेतल्या आहेत. प्रथम आपण याची साल काढून घेऊया. थोडा वेळ कैरी पाण्यात भिजवल्यामुळे साल काढणं सोपं पडत आहे. अशा प्रकारे आपण 3 कैरीची साल काढून घेऊया. हे पहा, आपण तिन्ही कैरीची साल काढून घेतलेली आहेत. सर्व कैरी आपण खिसणीने खिसून घेऊया. आपल्या आवडीनुसार कैरी खिसून घ्यायचे की त्याच्या बारीक बारीक फोडी करायचं ते ठरवू शकता. तुम्हाला जर खिसून नको असेल तर कैरीच्या बारीक फोडी केल्या तरीही चालतील. आता मार्केटमध्ये कैऱ्या भरपूर आहेत, छान फ्रेश ताज्या ताज्या, आणि तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा गुळांबा करून ठेवू शकता. आता आपण खीस मोजून घ्यायचा, म्हणजे आपल्याला गूळ घेतानाही तेवढाच बरोबर घेता येतो. हे पाहू शकता, आपला हा बाऊल काठोकाठ भरून वर आलेला आहे आपला खीस. त्यामुळे गूळ घेताना सुद्धा काठोकाठ भरून थोडा जास्तच गूळ घ्यावा लागेल. ते मी तुम्हाला पुढे दाखवेनच. एक पातेलं घेऊन त्यामध्ये आपण 1 लिटर पाणी घातलं आहे आणि त्यामध्ये हा कैरीचा किस घालणार आहोत आणि उकळवणार आहोत. यानं काय होतं की आपला जो गुळांबा आहे तो आंबट होत नाही. गॅसचा खटका ऑन करून आपण ते उकळवण्यासाठी ठेवत आहोत. पाण्याला उकळी येईपर्यंत हाय फ्लेम, त्यानंतर मध्यम आचेवर हे 5 मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे. 70 ते 80% शिजलं जातं. 5 मिनिटांनी आपण हे गॅसवरून उतरवून घ्यायचं आहे आणि पूर्ण पाणी निथळवून घ्यायचं आहे. ते आपण पाणी वापरायचं नाही आहे. असं केल्यामुळं पूर्ण आंबटपणा असतो कैरीचा तो निघून जातो व आपला गुळांबा गोडसर होतो, अगदी जामसारखा. गुळांबा करताना गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं ते आता आपण पाहूया. गुळांबा करताना कैरी आपण जेवढ्या घेतल्या आहेत, कैरीच्या फोडी किंवा कैरीचा खीस ज्या पातेल्यात किंवा ज्या बाऊलमध्ये ठेवला आहे तेच मापासाठी घ्यायचं. आणि मी व्हिडिओ दाखवत आहे ते पहा. तेच प्रमाण, जेवढा किस तेवढाच गूळ घ्यायचा आहे, पण गुळाचं प्रमाण थोडंसं जादा घेतलेलं आहे. असं प्रमाण घेतल्यानंतर आपला गुळांबा छान गोडसर होतो. इतर साहित्य पाहूया. 5 लवंग, दालचिनीचे 2 तुकडे, 5 विलायची, 5 मिरी घेतली आहे. यामधील वेलदोडे तेवढे आहेत ते थोडे आपण भाजून त्यात साखर थोडीशी घालून पूड करणार आहोत. अशी फ्रेश विलायची पावडर जेव्हा तुम्ही वापराल तेव्हा आपल्या कोणत्याही रेसिपीला छान स्मेल येतो. त्यामुळं शक्यतो फ्रेशच विलायची पावडर वापरायची. विलायची भाजून झाल्यानंतर सोडून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीशी साखर घालून अशी खलबत्त्यात जरी तुम्ही बारीक पूड केली तरी चालते किंवा पळपटवर जरी केलं तरीही चालतं. गॅसचा खटका ऑन करून त्यावर कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे साजूक तूप घालत आहोत. तूप गरम झाल्यानंतर दालचिनी, मिरी, लवंग घालून थोडं परतवून घ्यायचं. यामध्ये आपण कैरीचा खीस घालत आहोत. पाणी पूर्ण निथळवून घ्यायचं हे लक्षात ठेवा. आपण तूप घातलेलं आहे त्यामुळे गुळांब्याला एक छान चकाकी येते, तसेच गुळांबा चविष्टही लागतो. आणि आपण खडे मसाले घातलेले आहेत त्यामुळे आपल्या गुळांब्याला सुवासही खूप छान येतो. हे मिश्रण 1 मिनिट परतवून घेऊया आणि त्यानंतर गूळ घालूया. 1 मिनिट आपण परतवून घेतलं आहे. आता आपण गूळ घालत आहोत. गूळ पूर्ण विरघळेपर्यंत गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि गूळ विरघळल्यानंतर मग गॅसची फ्लेम मध्यम करून
आपण हे हलवत राहायचं आहे चांगला घट्टपणा येईपर्यंत. टोटल किती मिनिट लागले ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. मिश्रण कढईला लागू नये, करपू नये म्हणून सतत हलवत राहायचं आहे. थोड्याच वेळात गूळ पूर्णपणे विरघळेलच. गूळ पूर्ण विरघळलेला आहे आणि बुडबुडे येण्यास सुरुवात झाली आहे. पाहू शकता. गॅसची फ्लेम आपण मीडियम केली आहे. हाय फ्लेमवर आपण गूळ विरघळून घेतला होता. कोणत्याही गोड पदार्थात अगदी थोडं मीठ चवीसाठी घालावं लागतं. तसेच 5 वेलचीची आपण वेलची पूड केली होती तीही आता घालत आहोत. त्यामुळे आपला गूळ आंबा अधिक चविष्ट होणार आहे. याची कन्सिस्टन्सी पहा. अजूनही हे लिक्विडच आहे. अजून घट्ट होईपर्यंत आपण याला हलवायचं आहे. आता हा आपला मस्त चटकदार गूळ आंबा तयार होत आहे आणि जास्त वेळही नाही लागत. आता हा 5 मिनिटात तयार होईल. 15 मिनिटं बरोबर लागतात. आणि थंड झाल्यावर मग हवा बंद बरणीत आपण भरून ठेवायचं. आणि जास्त प्रमाणात जरी तुम्ही केलात तरी चालतं. वर्षभर हा छानपैकी टिकतो. हे पहा किती छान बुडबुडे आले आहेत. तसेच रट रट असा आवाजही येत आहे आणि आपलं मिश्रणही पहिल्यापेक्षा घट्ट झालं आहे. ही कन्सिस्टन्सी पाहून घ्या. अशी कन्सिस्टन्सी झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे. बरोबर 15 मिनिटात अशी कन्सिस्टन्सी येते. पाहू शकता. आता थंड झाल्यानंतर हा गूळ आंबा आणखीन घट्ट होईल. आता जरी लिक्विड वाटत असला तरी हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच. आता हे मिश्रण थंड होईपर्यंत वाट पाहूया. पाहू शकता आपला गूळ आंबा किती छान झाला आहे. मी सांगितलेल्या स्टेप फॉलो करा. तुमचाही गूळ आंबा असाच होईल. आणि अगदी लहान मुलांना ब्रेडला लावून दिलात तरीही खूप पौष्टिक हा असा गूळ आंबा मुलांना नक्कीच आवडेल. ब्रेडसोबत, चपातीसोबत हा गूळ आंबा अतिशय चविष्ट लागतो. तसाही तुम्ही खाऊ शकता. काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवल्यास हा गूळ आंबा वर्षभर छान टिकतो. रंग पहा किती सुरेख आला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. 100% परफेक्ट गूळ आंबा. नक्की या पद्धतीनं करा. एकदा कराल तर वरचेवर याच पद्धतीनं कराल एवढं मात्र नक्की. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. तसेच चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आठवणीनं चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस नाही करू शकणार. असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा व्लॉगसह किंवा रेसिपीसह. धन्यवाद.